लोकसभाचे जे निकाल आलेले आहेत समोर, या निकालाने मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत का? त्यांना अपेक्षित होतं ते घडलं का? नाही, मी समाधानी आरक्षण मिळालं. मला काय समज येते राजकारणात? मी कधी राजकारणात गेलो नाही, माझा समाजही गेला नाही, मी कधी राजकारण माझा मार्गही नाही. आपण फक्त त्यांना एकच सांगितलं होतं की मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा, सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा, कारण माझ्या मराठा समाजाचे एक मान्य करा, हे तुम्ही करा. मी कधीच कोणाला म्हणलो नाही या उमेदवाराला पाडा त्याला पाडा. फक्त आपल्या मताची ताकद दिसली पाहिजे. तुम्ही कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा, पण ताकदीना पाडा, एवढंच मात्र मराठा समाजात सांगितलं होतं. आणि 2-4 वर्षापूर्वी एक मन आली होती की सभा मोठमोठ्याल्या होत्या, पण मतात रूपांतर होत नाही. पाहिलं म्हणलं आपलं तर होतं काय. म्हणून आम्ही बघितलं मतात मराठ्यांचं रूपांतर होतंय का, तर 100% होतंय. मराठी आता कोणाला सोडून देणार नाही पुढं, आता पिढ्या. विधानसभेला काय भूमिका असेल? जर ठरलेल्या प्रमाणात जर नाही सरकारनं दिलं तर मग मात्र आम्ही विधानसभा लढवणार, पण मात्र नाही दिलं तर राजकारण आमचा मार्ग नाही. माझा नाही, माझ्या समाजाचा. आम्हाला पाहिजे आरक्षण, आणि आमचं ध्येय ते राजकारण ध्येय आमचं नाही. मला किंवा माझ्या समाजाला त्या राजकारणात त्यांनी घेतलं नाही. तसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं, तर राजकारणात हलक्यात घेऊन नसता महाराष्ट्रात. लोकसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहेत. मनोज जरांगे पाटलांची काय म्हणणं? आमचं त्यांचं कधी शत्रूच नाही, कधी आम्ही त्यांना विरोध मानलंच नाही. ते ज्या वेळेस चुकले त्या वेळेसच फक्त आम्ही त्यांना बोलतो. आणि मी परवाच्याला ते तरी काल बोलले वाटतं, आम्ही परवाच्यालाच सांगितलं होतं विनंती करून गृहमंत्र्यांना पण आणि मुख्यमंत्र्यांना, आमचं ठरल्याप्रमाणे द्या, आम्हाला राजकारण करायचं नाही. हेच मराठीतून मला तर घेऊन नसतं दिले होते, नसता पालता उठले केल्याचं सोडा येणार नाही. आज किल्ले रायगडावरनं काय संकल्प करून जात आहे आणि काय प्रेरणा घेऊन जात आहे? नाही, राज्याभिषेक सोहळा आहे, त्यानिमित्तानं देशवासियांना शुभेच्छा आपल्या माध्यमातून देतो, आपल्या सगळ्यांना देतो. सकाळी दिल्या राज्याच्या चरणी नतमस्तक झालं, त्या पवित्र रायगडाची माझी कंपाळी लागली. ऊर्जा मिळते, शक्ती मिळते, बसवर याच्यावरती रायगडावरती राजसत्रेवरती मी राजकारण करतो. पायथ्याला आल्यामुळे आपण बोलतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.